बोरिंग अंडा करीला बाय बाय म्हणा आणि मग तयार करा एकदम रॉयल टचवाली शाही अंडा करी. रिच ग्रेव्ही विथ काजू अँड फुल ऑन स्पायसेस. टेस्ट असा की खाल्ल्यावर तुमचं एकच रिॲक्शन, वाह काय झणझणीत झालंय. सो डोंट वेट, वॉच, ट्राय अँड टेस्ट द रॉयलिटी. नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. काय घरी पाहुणे आलेत का? मग काहीतरी चटपटीत असं बनवायचं आणि ते पण झटक्यापट बनवायचं. तर चला घ्यायचे मस्त अंडे उचलून आणि बनवायचं छान असं अंड्याची समथिंग समथिंग डिफरंट अशी डिश. चला तर मग 0 मिनिटात शाही अंडा करीला सुरुवात करूया. तर इथं मी 5 जणांसाठी साधारणतः 10 अंडी उकडून घेतलेली आहे. छान अंडी उकडून त्याचे टरफल काढून घेतले. आता अंड्यांना अशा प्रकारे चिरा मारून घेऊया, म्हणजे जे हे अंडे जेव्हा ग्रेव्ही मध्ये जातील तेव्हा छान अशी ग्रेव्ही ह्याच्यामध्ये कोट होईल आणि अंडे एकदम अळणी अळणी असे लागणार नाही. त्याचप्रमाणे अंडे फ्राय करताना फुटणार सुद्धा नाही. तर अशाच प्रकारे सगळ्या अंड्यांना चिरा मारून झाल्या आहेत. आता हे अंडे साईडला ठेवून घेऊया आणि आपण शाही अंडा करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत. तर इथे छोट्या 2 फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथं 5 मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि त्याचबरोबर 10 ते 12 असे काजू घेतलेले आहेत. हे सगळे मिश्रण आपण न भाजता असंच आपण कच्चच वाटून घ्यायचंय, थोडंसं पाणी घालून. आणि त्याचबरोबर इथं भरपूर सारे कोथिंबीरचे कोवळे देत आणि कोथिंबीर ऍड करून घ्यायची आणि हे मिक्सरला फिरून फाईन पेस्ट करून घ्यायची. तर इथे शाही अंडा करीच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार आहे. बघू शकता तुम्ही, अशीच आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि छान आता अशी पितळाची एक कढई उचलायची, मस्त गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचंय. साधारणतः 3 ते 4 चमच तेल, कारण हेच तेलामध्ये आपण अंडी पण फ्राय करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर याच्यामध्येच ग्रेव्ही पण करणार आहोत. तर तेल गरम झाले, याच्यामध्ये अर्धा चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट आणि अर्धा चमच मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये असे एक एक करून अंडे सोडूया. तर सगळे अंडे एक एक करून सोडून झालेले आहेत. आता असंच 2 मिनिटभर परतून परतून त्याला छान असा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अंड्यांना छान असा कलर आलेला आहे. 2 मिनिटभर परतून झालेत. हे अंडे आता एका पितळाच्या भांडीमध्ये काढून घ्यायची आहे. तर सगळी अंडी पण आपण काढून घेतलेली आहेत. आता ह्याच तेलामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. त्या खड्या मसाल्यांमध्ये 1 मोठी इलायची, 1 स्टारफुल, अर्धा चमच जिरं, 5 लवंग आणि त्याचबरोबर 2 तेजपत्ते कट करून घेतलेले आहेत, 1 मोठा दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरवी इलायची घेतलेली आहेत. हे सगळे मसाले मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले अगदी फ्राय झाले की आपण तयार करून घेतलेली ग्रेव्हीसाठी जो मसाला होता तो ऍड करून घ्यायचा आहे. तर इथे सगळा मसाला तेलामध्ये ऍड करून घेतलेला आहे. मसाला चांगला इथं फ्राय करून घ्यायचा आहे, कारण इथं आपण सगळे मसाले कच्चे वापरले आहेत. तर मसाला फ्राय करताना अजिबात ही घाई गडबड करू नये. एकदम सावकाश 5 ते 6 मिनिटं लागतात हा परफेक्ट मसाला भाजण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर हा मसाला 5 ते 6 मिनिटं असा परतून परतून भाजून घ्यायचा. तर कसा ओळखायचा मसाला भाजला गेलाय की नाही? तर बघू शकता तुम्ही, असं तेल सुटायला मसाल्यामध्ये लागलं की आपला मसाला परफेक्ट असा भाजला गेलो म्हणून समजायचं. तर मसाला छान असा आपला भाजला गेलेला आहे. इथं आता आपण काही इथं पावडर मसाले ऍड करूया. त्यामध्ये 1 चमच काश्मीरी चिली पावडर, त्याचबरोबर इथं पाव चमच काळी मिरी पावडर, 1 चमच गरम मसाला, 1 चमच धने जिरे पावडर, अर्धा चमच हळद आणि चवीपुरतं मीठ. हे सगळे मसाले मस्त मिक्स करून घेऊया ह्या ग्रेव्ही मध्ये. चांगले मसाले मिक्स करून झाले की छानशी एक अशी पितळाची किटली उचलायची, थोडंसं पाणी घालून मसाले चांगले 2 मिनिटभर असे शिजवून घ्यायचे. पाणी ऍड केल्यामुळे काय होतंय की हे पावडर मसाले जळत पण नाही आणि पटकन शिजून तयार होतात. तर बघू शकता तुम्ही, मसाल्यांना एकदम मस्त असं तेल सुटायला लागलं कडेने. आता काय करायचं, 1 मोठा चमच कस्तुरी मेथी घ्यायची, हातावर छान अशी चोळून ह्यामध्ये ऍड करायची. कस्तुरी मेथीमुळे मस्त असा फ्लेवर करीला येतो. कस्तुरी मेथी तुम्ही आवर्जून इथं घालायची म्हणजे घालायचीच आहे, अजिबातही स्किप करू नका. तर कस्तुरी मेथी छान अशी घालून झालेली आहे. आता आपण आवडीप्रमाणे ग्रेव्ही कितपत हवी त्याप्रमाणे इथं पाणी ऍड करून घ्यायचे. तर साधारणतः इथे मी तांब्याभर पाणी ऍड करून घेतलेलं आहे. एकदा मिक्स करून घेते. मस्तच असं दिसतंय आणि छान अशी थिक अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. तर
ह्याच्यामध्ये परफेक्ट अशी शाही अंडा करीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार आहे. हिला एकदा दणकून अशी 2 मिनिटासाठी उकळ काढून घ्यायची. आहा! जबरदस्त असे सगळे फ्लेवर मिळून आलेले आहेत. आता आपण जे फ्राय करून घेतलेले अंडे होते ते एक एक करून ह्याच्यामध्ये सोडूया. तर एक एक करून अंडे पण मस्त असे सोडून झालेले आहे. अंडे आपले शिजतायत तोपर्यंत आपण इथं शाही अंडा करी बनवते. तर अर्थातच शाही लुक येण्यासाठी आपण इथं क्रीम ऍड करणार आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती क्रीम तुम्ही ऍड करायची. नाही तर आपल्याकडे घरामध्ये दुधाची साय असते. ही अशी दुधाची साय इथे मी घेते. तिला छान असं फेटून घ्यायचंय. एकदम सॉफ्ट करून झाली की ही फ्रेश क्रीम झाली म्हणून समजायचं. तर हीच फ्रेश क्रीम आपण ह्या अंडा करीमध्ये ऍड करणार आहोत. मस्त असं 2 मिनिटावर छान अशी फेटून झाली. एकदम सॉफ्ट झालेली आहे. इथं आपली क्रीम तयार आहे. 5 मिनिटं झाले आहेत. झाकण उघडून घेऊया. आहा! काय घमघमाट सुटलाय. मस्तच हं. अगदी तेल पण वरती आलेलं आहे. मस्तच दिसतंय आपलं हे शाही अंडा करी. आता काय करायचं तर छान अशी फ्रेश कोथिंबीर कापून घ्यायची आणि मस्त अशी गार्निशिंग करून घेऊया. आणि फायनल शाही टच देण्यासाठी ह्याच्यामध्ये फेटून घेतलेली आपली क्रीम आहे ही ऍड करून घ्यायची. परफेक्ट एकदम मस्तच आणि भन्नाट चवीला लागणारी ही शाही अंडा करी तयार आहे. स्वाद आणि शाहीपणाचा संगम म्हणजेच ही शाही अंडा करी. मसाल्याचा बारीकपणा, काजूचा रिचनेस आणि अंड्याची जबरदस्त टेस्ट. एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी. सगळ्यांनाच आवडेल. तर ही शाही अंडा करी कशासोबत खायची तर पोळी, पराठा किंवा भातासोबत अप्रतिम लागते. घरच्या घरी शाही टच देणारी खास डिश, अगदी हॉटेललाही मागे टाकणारी परफेक्ट अशी ही शाही अंडा करी जबरदस्त आहे. चला मग या जेवायला. मस्त अशी आपली शाही अंडा करी तयार आहे. मस्त ताव मारूया. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही माझी शाही अंडा करीची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे अशाच आपण भन्नाट अशा रेसिपीसोबत लवकरच भेटणार आहे. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.